Purchase Bill Part 4. खरेदी बिलामध्ये इन्क्लुझिव्ह रेटने बिलिंग करण्यासाठी काय करावे? खरेदी बिलामध्ये एखाद्या सप्लायरने इन्क्लुझिव्ह रेट म्हणजेच खरेदी दर हा व्हॅट सहित लावलेला असेल तर अशा सप्लायरसाठी इन्क्लुझिव्ह रेटचे सेटिंग येस करावे लागते. खरेदी बिलामध्ये इन्क्लुझिव्ह रेटचे सेटिंग येस करण्यासाठी प्रथम सर्च बॉक्समध्ये 03 हा नंबर टाईप करा. मास्टर आय डीमध्ये 4006 हा नंबर टाईप करा किंवा सिलेक्ट मास्टरच्या समोर अकाउंट मास्टर सिलेक्ट करा. यानंतर 560 नंबर टाईप करा. इन्क्लुझिव्ह व्हॅट ॲप्लिकेबल हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. ज्या सप्लायरचे बिल इन्क्लुझिव्ह रेटने येते तो सप्लायर सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. येस हा पर्याय सिलेक्ट करा. आता संबंधित सप्लायरचे परचेस बिल करताना इन्क्लुझिव्ह रेट हा पर्याय ॲड झालेला दिसेल. यामध्ये विथ व्हॅट खरेदीचा दर भरा. डिलिव्हरी चलनचे टॅक्स इनव्हॉइस आल्यानंतर ते बिलामध्ये ॲडजस्ट कसे करायचे? खरेदी केलेला माल हा डिलिव्हरी चलनने आला असेल आणि नंतर त्याचे इनव्हॉइस झाले असेल तर चलनामधील प्रॉडक्ट इनव्हॉइसमध्ये कॉपी करून घेता येतात. हे तुम्ही पुढील 3 पद्धतीने करू शकता. एक म्हणजे संबंधित चलन सिलेक्ट करून कंट्रोल एंटर की प्रेस करा आणि डॉक्युमेंट टाईपच्या समोर इनव्हॉइस हा पर्याय सिलेक्ट करा. परंतु या पद्धतीने चलन इनव्हॉइस करायचे असल्यास इनव्हॉइसमध्ये संबंधित चलनमधील सर्व प्रॉडक्ट्स आणि त्याची सर्व क्वांटिटी असणे गरजेचे आहे. दुसरी पद्धत म्हणजे परचेस बिल चलन वाईज या डॉक्युमेंटमधून एक नवीन परचेस बिल ॲड करा. हेडर फॉर्ममधील सर्व माहिती भरून एंटर केल्यानंतर आयटम रेकॉर्ड विल बी इन्सर्टेड ही विंडो ओपन होईल. यामध्ये चालू बिलामधील सप्लायरचे चलनमधून आलेले आणि पेंडिंग असणारे सर्व प्रॉडक्ट्स दिसतील. हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. एंटर केल्यानंतर पेंडिंग चलन्स दिसतील. एंटर की प्रेस करून बिलामध्ये आलेली क्वांटिटी टाईप करा. एंटर केल्यानंतर राहिलेला बॅलन्स करंट बॅलन्समध्ये दिसेल. सर्व चलन्स सिलेक्ट करण्यासाठी F2 की प्रेस करा. करंट बॅलन्समध्ये असणारी सर्व क्वांटिटी सिलेक्ट करण्यासाठी F4 की प्रेस करा. क्वांटिटी बदलण्यासाठी एंटर की प्रेस करा. चलनची डिटेल्स पाहण्यासाठी Alt V की प्रेस करा. यानंतर सिलेक्ट बटनाला क्लिक करा. पेंडिंग चलन्स ही विंडो बंद होईल आणि टोटल क्वांटिटीमध्ये सिलेक्ट केलेली क्वांटिटी आपोआप येईल. तिसरी पद्धत म्हणजे कर्सर इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये असताना कंट्रोल C ही की प्रेस करा. पेंडिंग चलन लिस्ट ही विंडो ओपन होईल. यामध्ये चालू बिलामधील सप्लायरचे पेंडिंग असणारे सर्व आयटम्स दिसतील. F2 की प्रेस करून संबंधित प्रॉडक्टचे सर्व चलन्स सिलेक्ट करता येतात. F3 की प्रेस करून संबंधित प्रॉडक्टचे फक्त सिलेक्टेड चलन सिलेक्ट करता येते. F4 की प्रेस करून सर्व चलन्स सिलेक्ट करता येतात. F5 की प्रेस करून सर्व चलन्स अनमार्क करता येतात. F8 की प्रेस करून ठराविक चलन डेट पर्यंत असणारे सर्व चलन्स सिलेक्ट करता येतात. आयटम सिलेक्ट केल्यानंतर जनरेट एंट्रीज ह्या बटनवर क्लिक करा किंवा F7 की प्रेस करा. F7 केल्यानंतर सिलेक्ट केलेले सर्व प्रॉडक्ट्स इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये कॉपी होतील. अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या पद्धतींनी तुम्ही चलन इनव्हॉइसमध्ये कन्वर्ट करू शकता.
पेंडिंग परचेस चलन्स किंवा ॲडजस्टेड चलनचे रिपोर्ट्स पाहण्यासाठी सर्च बॉक्समध्ये 166 नंबर टाईप करा. परचेस बिलमध्ये सप्लायर वाईज वेगवेगळे एक्सटेंडेड फील्ड कसे सेट करायचे? प्रत्येक सप्लायरसाठी वेगवेगळे एक्सटेंडेड फील्ड सेट करण्यासाठी प्रथम नवीन परचेस बिल इन्सर्ट करा. हवा तो सप्लायर सिलेक्ट करा. आता सिलेक्ट केलेल्या सप्लायरसाठी न लागणारे एक्सटेंडेड फील्ड सिलेक्ट करा. जसे की या सप्लायरकडून डिस्काउंट येत नसेल तर डिस्काउंट फील्ड हाईड करा. फील्ड हाईड करण्यासाठी संबंधित फील्ड सिलेक्ट करून Ctrl+X ही की प्रेस करा. डू यू रिअली वॉन्ट टू डिलीट फील्ड अगेन्स्ट धिस सप्लायर असा मेसेज येईल. येस बटनवर क्लिक करा. आता संबंधित फील्डचा कलर चेंज झालेला दिसेल. अशा प्रकारे नको असणारी सर्व फील्ड्स Ctrl+X ही की प्रेस करून हाईड करा. आता परचेस बिल विंडो क्लोज करून पुन्हा एकदा इन्सर्ट करा. आता संबंधित सप्लायर सिलेक्ट करून एंटर केल्यानंतर हाईड केलेले फील्ड्स दिसणार नाहीत. हाईड केलेले फील्ड्स पुन्हा रिस्टोअर करण्यासाठी एक्सटेंडेड फील्डवर क्लिक करून Alt F10 ही की प्रेस करा. आता हाईड झालेले सर्व फील्ड्स दिसू लागतील. हवी ती फील्ड सिलेक्ट करून Ctrl+X ही की प्रेस करा म्हणजे संबंधित फील्ड रिस्टोअर होईल. परचेस बिलमध्ये एखादा प्रॉडक्ट फ्री किंवा रिप्लेस आल्यास त्याची एंट्री कशी करायची? खरेदी बिलामध्ये एखादा प्रॉडक्ट फ्री आल्यास क्वांटिटी या फील्डमध्ये फ्री आलेली क्वांटिटी टाईप करा आणि कर्सर क्वांटिटी फील्डमध्ये असताना F4 की प्रेस करा. F4 केल्यानंतर अमाऊंट फील्ड निघून जाईल आणि संबंधित प्रॉडक्ट बिलामध्ये फ्री म्हणून ॲड होईल. प्रॉडक्ट रिप्लेस आलेला असल्यास क्वांटिटीमध्ये कर्सर असताना F5 की प्रेस करा. परचेस बिल एंट्री करताना संबंधित सप्लायरची मागील बिले कशी पाहायची? परचेस बिल एंट्री करताना संबंधित सप्लायरची मागील बिले पाहण्यासाठी आयटम रेकॉर्ड इन्सर्शन या विंडोमध्ये F9 की प्रेस करा. सिलेक्ट केलेल्या आयटमची सर्व सप्लायरची खरेदी बिले पाहण्यासाठी ऑल बिल्स फॉर आयटम हा पर्याय सिलेक्ट करा आणि एकाच सप्लायरची म्हणजेच फक्त चालू बिलामधील सप्लायरचीच बिले पाहण्यासाठी ऑल बिल्स ऑफ द सेम सप्लायर हा पर्याय सिलेक्ट करा. प्रिव्हियस परचेस बिल विंडो ओपन होईल. यामध्ये व्ह्यू बटनाला क्लिक करून बिलाची सविस्तर माहिती पाहता येते. खरेदी बिलामधील क्वांटिटी आणि आलेली क्वांटिटी वेगवेगळी असल्यास त्याची एंट्री कशी करायची? खरेदी बिलामधील क्वांटिटी आणि ॲक्च्युअल आलेली क्वांटिटी वेगवेगळी असल्यास या दोन्ही क्वांटिटीची एंट्री करता येते. यासाठी परचेस बिल एंट्री करताना Ctrl+F7 की प्रेस करा. बिल क्वांटिटीच्या समोर बिलामधील क्वांटिटी टाईप करा आणि क्वांटिटीच्या समोर आलेली क्वांटिटी टाईप करा. खरेदी बिलामध्ये परचेस ऑर्डर कशी ॲडजस्ट करायची? सप्लायरला परचेस ऑर्डर दिलेली असेल आणि त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट माल आलेला असेल तर परचेस बिलमध्ये संबंधित परचेस ऑर्डर सिलेक्ट करता येते. यासाठी कस्टमायझेशन सेटिंगमधील सेटिंग नंबर 400 येस असणे गरजेचे आहे. हे सेटिंग येस असल्यास परचेस बिलमध्ये आयटम सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट केलेल्या आयटमची चालू बिलामधील सप्लायरला यापूर्वी ऑर्डर दिलेली असेल आणि ती पेंडिंग असेल तर पेंडिंग परचेस ऑर्डर्स ही विंडो ओपन होईल. यामध्ये परचेस ऑर्डर डेट, परचेस ऑर्डर नंबर, युनिट, परचेस ऑर्डर क्वांटिटी, परचेस रेट हे कॉलम दिसतील. एंटर की प्रेस करून बिलामध्ये आलेली क्वांटिटीच्या फील्डमध्ये टाईप करा आणि एंटर करा. करंट बॅलन्समध्ये परचेस ऑर्डरमधील पेंडिंग क्वांटिटी दिसेल.
सर्व परचेस ऑर्डर एकाच वेळी सिलेक्ट करण्यासाठी F2 की प्रेस करा. संबंधित परचेस ऑर्डरमधील सर्व क्वांटिटी बिलामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी F4 की प्रेस करा आणि क्वांटिटी बदलण्यासाठी एंटर की प्रेस करा. यानंतर सिलेक्ट बटन क्लिक करा. पेंडिंग परचेस ऑर्डर्स विंडो बंद होईल आणि सिलेक्ट केलेली क्वांटिटी फील्डमध्ये आपोआप येईल. पेंडिंग परचेस ऑर्डर किंवा कंप्लीटेड परचेस ऑर्डरचे रिपोर्ट्स पाहण्यासाठी सर्च बॉक्समध्ये 180 नंबर टाईप करा.